तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक हृदयद्रावक गोष्ट सांगणार आहे, जे ऐकून कोर्टातील न्यायाधीशही भावुक झाले. एका वडिलांनी आपल्या मुलावर न्यायालयीन खटला दाखल केला होता आणि सत्य समजताच तिथल्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर मग चला जाणून घेऊया की वडिलांनी आपल्या स्वतःच्या मुलावर असा कोणता गुन्हा दाखल केला. 65 वर्षांचे रमाकांत हॉस्पिटलमध्ये स्वतःलाच आधार देत शांतपणे बसले होते. तेव्हा आतमधून एक नर्स बाहेर आली आणि म्हणाली की मिस्टर रमाकांत देशमुख, तुमची बायको वैभवी तुम्हाला आत बोलवत आहे. रमाकांत आत गेले तेव्हा वैभवी ऑक्सिजन मास्क बाजूला करत हळू आवाजात म्हणाली, काय झालं रमाकांत? अभय अजून आला नाही का? तुम्ही त्याला सांगितलं नाही का की मी त्याला भेटायची वाट पाहत आहे? रमाकांत चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाले की अगं, तुझा मुलगा तुला भेटायला नाही आला असं होऊ शकतं का? तो तुला भेटायला आला होता, पण तू गाढ झोपेत होतीस. मीच त्याला उठवायला नकार दिला. आता जेव्हा तो परत येईल तेव्हा तो तुला भेटेल. तो आपल्या ऑफिस मधून 4 दिवसांची सुट्टी घेऊन आला आहे, तीही फक्त तुझ्यासाठी. हे ऐकून वैभवी थोडी नाराज झाली आणि म्हणाली की असं का केलं? जर त्याने मला उठवलं असतं तर काय बिघडलं असतं? मी काही मोठं डोंगर फोडत होते का? तसंही मी इथे बेडवर पडूनच आहे. माझं मन कुठेच रमत नाही. आता तुम्हीच सांगा, आपण कधी घरी जाणार? डॉक्टरांशी बोलणं झालं का? वैभवीचं म्हणणं ऐकून रमाकांत काही क्षण शांत राहिले आणि मग शांतपणे म्हणाले की हो, मी डॉक्टरांशी बोललो आहे. ते म्हणाले की तुला लवकरच घरी पाठवतील. तू काळजी करू नकोस. वैभवीला धीर देऊन रमाकांत बाहेर आले. तिथे खुर्चीवर बसून विचार करू लागले. ते आपल्या आयुष्यातील चढ-उतार, चिंता आणि आठवणींमध्ये हरवून गेले. रमाकांत देशमुख गावातील आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांचा सन्मान गावातील प्रत्येक जण करत असे, कारण ते नेहमी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असायचे. गावातील सर्वजण रमाकांत यांना सन्मानपूर्वक वागणूक देत. जेव्हापासून रमाकांत यांना सरकारी नोकरी लागली, तेव्हापासून त्यांच्या वडिलांचा सन्मान गावात अधिकच वाढला. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी शेजारच्या गावातील मित्राच्या मुलीशी म्हणजेच वैभवीशी रमाकांतचं लग्न ठरवलं. वडिलांचं म्हणणं मान्य करत रमाकांत वैभवी सोबत लग्न करण्यास तयार झाला. लग्नानंतर बऱ्याच वर्षानंतर वैभवीला अपत्य झाले नाही. त्यामुळे रमाकांत यांच्या कुटुंबाने त्याचं दुसरं लग्न करण्याचा विचार केला. या गोष्टीमुळे वैभवी पूर्णपणे खचून गेली. ती देवाजवळ दिवस रात्र प्रार्थना करू लागली, कसंही होऊन मला अपत्य होऊ दे. लग्नाच्या 15 वर्षानंतर अखेर त्यांच्या घरी अभयचा जन्म झाला. आई वडिलांप्रमाणे रमाकांत आणि वैभवी यांनी अभयचं संगोपन खूप काळजीपूर्वक केलं. त्याला कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. पण म्हणतात ना की संकट कधीही सांगून येत नाही. रमाकांत त्यांच्या आयुष्यातही असंच घडलं. त्यांची आई आधीच गेली होती आणि नंतर काही वर्षांनी त्यांच्या वडिलांना गंभीर आजार झाला. त्यांच्या उपचारांसाठी रमाकांतने आपल्या सर्व जमापुंजीत खर्च केला, पण तरीही त्यांचे वडील वाचू शकले नाहीत. हळूहळू काळ पुढे जात होता. आता अभय 12वीच्या वर्गात गेला होता. एके दिवशी त्याने रमाकांत यांना सांगितलं की बाबा, मला परदेशात शिक्षण घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की तिथे चांगल्या संधी मिळतात. जर मी इथेच अभ्यास केला तर फार तर 20 ते 30 हजारांची नोकरी मिळेल. त्यापेक्षा मी परदेशात जाऊन चांगलं शिक्षण घेईन, जिथे मला उच्च पगार मिळेल. वैभवीने मुलाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण रमाकांतने त्याच्या मुलाची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. यासाठी त्याने आपली सगळी जमापुंजी अभयच्या शिक्षणावर खर्च केली. आता अभय परदेशात जाऊन स्थायिक झाला होता आणि आई वडिलांना सोडून राहू लागला. यामुळे रमाकांत आणि वैभवी एकाकी झाली. दिवसभर रमाकांत आणि वैभवी त्यांच्या मुलाचा विचार करत असायचे. त्यांना नेहमीच आशा वाटायची की त्यांचा मुलगा अभय एक दिवस नक्कीच यशस्वी होईल. 3 वर्षांनी अभयने परदेशात पदवी मिळवली आणि त्याला चांगली नोकरीही लागली. मात्र तो आपल्या आयुष्यात एवढा रमून गेला की आई वडिलांची आठवण काढणंही विसरला होता. रमाकांतची सरकारी नोकरी असल्याने नवरा बायकोचा खर्च पेन्शनवर व्यवस्थित चालत असे. एक दिवस अभयने फोन केला आणि सांगितलं की तो भारतात भेटायला येत आहे. हे ऐकून रमाकांत आणि वैभवी खूप आनंदी झाले. बऱ्याच वर्षांनी मुलगा घरी येणार होता. 2 दिवसांनी सकाळी अभय घरी पोहोचला आणि आई वडिलांना नमस्कार केला.
त्याने आपल्या सोबत आलेल्या एका मुलीची ओळख करून दिली. ती मुलगी अतिशय मॉडर्न दिसत होती. तिला पाहताच रमाकांत आणि वैभवी आश्चर्यचकित झाले, पण त्यांनी लगेचच तिला सामान्यपणे वागणूक दिली. वैभवी तिला म्हणाली की ये मुली आत ये. खूप दिवसांनी आमचा मुलगा घरी आला आहे. तुम्ही दोघे आत जा, फ्रेश व्हा आणि मग आराम करा. रमाकांत आणि वैभवी त्यांच्या छोट्याशा बागेत गप्पा मारत बसले. वैभवी म्हणाली की आजचा दिवस किती शुभ आहे, कारण आपला अभय इतक्या वर्षांनी घरी आला आहे. रमाकांतही आनंदी होता, पण मनातल्या मनात विचार करू लागला. तो वैभवीला म्हणाला की तुला लक्षात आहे का, मागच्या वेळी जेव्हा अभय घरी आला होता तेव्हा माझ्या सेवानिवृत्तीची पार्टी होती. आपण खूप खुश होतो, पण तो आपल्या आनंदात सहभागी होण्याऐवजी फक्त माझ्या सेवानिवृत्तीच्या पैशांकडे पाहत होता. ते पैसे त्याला मिळाल्यावर तो लगेच निघून गेला. त्यावर वैभवी म्हणाली, तुम्ही पण ना, कशा गोष्टींचा विचार करता? आपल्या सर्व संपत्तीवर अभयचाच हक्क आहे ना. आज ना उद्या ती त्याला मिळणारच आहे. रमाकांत म्हणाला की हो, तुझं म्हणणं बरोबर आहे की आपण मेल्यावर ही संपत्ती अभयची होईल, पण जिवंत असताना तरी तो आपल्याला मेल्यासारखं का वागवत आहे? आजच्या जगात पैशाला खूप महत्व आहे, पण जे लोक नात्यांना महत्व देतात तेच खरे वेगळे असतात. आपला अभय मात्र फक्त पैशाला महत्व देतो. यावर वैभवी म्हणाली की तुम्ही उगाचच जास्त विचार करत आहात. अभय खूप चांगला मुलगा आहे आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही हे विचार डोक्यातून काढून टाका. चला आत जाऊया. दोघेही आत गेले. सगळे आपापल्या खोलीत गेले. अभय सुद्धा त्याच्या खोलीत आराम करण्यासाठी गेला. वैभवीने त्या मुलीला पाहुण्यांची खोली दाखवली. इतक्या वर्षानंतर मुलगा घरी आल्यामुळे वैभवी खूप खुश होती. तिने अभयच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले आणि त्याला जेवायला बोलवलं. तसेच त्यांनी त्या मुलीला सुद्धा जेवणासाठी आवाज दिला. अभय जेवणासाठी आला आणि जेवण झाल्यानंतर वडिलांना म्हणाला की बाबा, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. रमाकांत जेवता जेवता म्हणाले की बोल, तुला काय बोलायचं आहे? अभय बाबांना म्हणाला की मी आज तुम्हाला नेहा सोबत भेटवलं. ती माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सोबत काम करते. खरं तर आम्ही दोघं लग्न करण्याचं ठरवलं आहे. मला वाटतं की आपण माझं लग्न साध्या पद्धतीने लवकरात लवकर करावं, कारण आम्हाला 3 दिवसात परत जायचं आहे. मी रजिस्टर ऑफिस मध्ये अर्ज आधीच भरला आहे. हे ऐकताच रमाकांत थोडेसे आश्चर्यचकित झाले. त्यांनी अभयकडे पाहत म्हणाले की तू रजिस्टर ऑफिस मध्ये अर्ज आधीच केला आहेस आणि आम्हाला काहीच का कळवलं नाहीस? तू असा मोठा निर्णय स्वतःहून घेतलास, आम्हाला विचारलंही नाहीस. तुला योग्य वाटलं नाही का आम्हाला सांगणं? त्यावर अभय म्हणाला की बाबा, कृपया शांत व्हा. तुम्ही एवढं मोठं का करताय? लग्न मला करायचं आहे. आयुष्यभर आम्हाला सोबत राहायचं आहे. तुमची संमती घेण्याची गरजच नाही. तुमचं काय आहे? तुम्ही माझं लग्न कदाचित एखाद्या गावातील अशिक्षित मुलीशी लावून दिलं असतं, पण मला तशी मुलगी नको आहे. मला माझ्या स्तराला अनुरूप मुलगी हवी होती आणि ती मला नेहामध्ये मिळाली आहे. वैभवी मोठ्या आवाजात म्हणाल्या, अभय, कदाचित तू विसरलास की तू तुझ्या वडिलांशी बोलतो आहेस. आम्ही तुला परदेशात शिकायला पाठवलं आणि तू सगळे शिष्टाचार विसरलास. तुला एवढं सुद्धा कळत नाही का की मोठ्या माणसांशी कसं बोलायचं असतं? प्लीज आई, तुम्ही ही सुरू करू नका. मी काय गुन्हा केलाय? मी तुम्हाला सांगून लग्न करतोय, तरीही एवढं नाटक करण्याची गरज आहे का? वैभवी आपल्या मुलाचा बदललेला स्वभाव पाहून म्हणाल्या की नाटक? आम्ही केलेली काळजी आणि प्रेम तुला नाटक वाटतं का? आम्हाला फक्त एवढंच वाटतं की तुझ्या आयुष्यात अशी कोणतीही चुकीची व्यक्ती येऊ नये, जिच्यामुळे तुला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. हे ऐकून नेहा चिडली. तिने तिचं जेवणाचं ताट फेकून दिलं आणि म्हणाली की अभय, तुझी म्हातारी आई माझा अपमान करत आहे, तुला दिसत नाही का? आणि तू काहीही बोलत नाहीस. आत्ताच अशी परिस्थिती असेल तर लग्नानंतर काय होईल? मला अशा कुटुंबात राहायचंच नाही. तुला तुझ्या आई वडिलांचं अभिनंदन. मी निघते. नेहा हात झटकत खोलीतून निघून गेली. आई, हे काय फालतू नाटक आहे? अभय चिडून म्हणाला. तुम्ही उगाच तिला रडवलं. तुम्ही लोक कधीच बदलणार नाही. घाणेरड्या नाल्याचा किडा तिथंच सुखी असतो म्हणतात ना, अगदी तसंच. असं म्हणत अभय नेहाच्या खोलीत गेला. रमाकांत आणि वैभवीला मुलाचं असं वागणं पाहून मोठा धक्काच बसला होता. आपल्या मुलाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकाव्या लागतील अशी अपेक्षा त्यांनी कधीच केली नव्हती. ज्या मुलासाठी त्यांनी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून
आणि कर्ज काढून परदेशात शिकवले तोच मुलगा एक दिवस त्यांना रस्त्यावर उभं करेल याचा विचारही त्यांनी केला नव्हता. रागाच्या भरात नेहाने तिचं सामान भरलं आणि ती घरातून निघून गेली. अभय तिच्या मागे धावत निघून गेला. दोघही वृद्ध आई वडील डोळ्यात पाणी आणून आपल्या मुलाकडे एकटक पाहत राहिले. पण अभयने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. तो फक्त नेहाच्या मागे धावत गेला. अभयने निघून जाताना आपल्या आई वडिलांसाठी अपार दुःख आणि वेदना मागे सोडून दिलं. रमाकांत आणि वैभवी यांना ज्या संकटातून जावं लागलं त्याची कल्पनाही कोणी करू शकत नव्हतं. रमाकांतने अभयला परदेशात शिकण्यासाठी ज्या लोकांकडून कर्ज घेतलं होतं ते लोक आता पैसे मागण्यासाठी त्यांच्या घरी येऊ लागले. शेवटी रमाकांतने अभयला फोन केला आणि सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण अभयने रागाच्या भरात उलटसुलट बोलायला सुरुवात केली. आजपासून तुम्ही मला फोन करू नका. तुमच्याशी माझा काहीही संबंध नाही. एका छोट्याशा गोष्टीवरून तुम्ही एवढा तमाशा केला. मी आता नेहाशी लग्न केलं आहे आणि तिला कधीच तुमच्या समोर आणणार नाही, असं अभयने ठामपणे सांगितलं आणि फोन कट केला. रमाकांतच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी स्वतःलाच विचारलं की आपल्या संगोपनात कुठे कमी पडलो ज्यामुळे आपला मुलगा नालायक निघाला. तितक्यात वैभवी चहा घेऊन किचन मधून बाहेर आली. तिने पाहिलं की रमाकांतच्या डोळ्यात अश्रू आहेत. ती घाबरून म्हणाली की काय झालं तुम्हाला, का रडत आहात? अभय बरा आहे ना? रमाकांतने स्वतःचे अश्रू पुसत सांगितलं की आपला मुलगा व्यवस्थित आहे, पण आपल्या नशिबावर काळाचा प्रहार झाला आहे. वैभवीने वारंवार विचारल्यावर रमाकांतने सांगितलं की अभय आता आपल्याशी योग्य पद्धतीने बोलतही नाही. हे ऐकून वैभवी संतापली आणि म्हणाली की अभयचं डोकं खराब झालंय का? त्या मुलीने त्याच्यावर अशी काय जादू केली आहे की त्याला त्याचे आई वडीलच दिसत नाही. रमाकांतला समजलं होतं की आता त्यांच्या मुलाला फक्त पत्नीच महत्वाची आहे. आई वडिलांचं त्याच्या आयुष्यात काही स्थान राहिलेलं नाही. तरीही वैभवी याचा स्वीकार करण्यास तयार नव्हती. ती अभयला वारंवार फोन करण्याचा आग्रह करत होती, पण रमाकांत तिला थांबवत होता. तो म्हणायचा की अभय आपल्या आयुष्यात व्यस्त आहे, त्याला त्रास देऊ नकोस. रमाकांतला भीती वाटत होती की या सततच्या वादामुळे वैभवी ही खचून जाईल आणि तसं झाल्यास त्याला स्वतःला सावरता येणार नाही. त्यामुळे तो वैभवीला शांत राहण्याचा सल्ला द्यायचा आणि या संकटांना सामोरं जायचं धैर्य गोळा करायचा प्रयत्न करायचा. आणि एक दिवस तेच घडलं ज्याची भीती रमाकांतला होती. अभयने फोन उचलला नाही आणि वैभवी त्याला वारंवार कॉल करू लागली. थोड्या वेळाने अभयने आईचा फोन उचलला आणि रागाने म्हणाला की तुम्हाला समजत नाही का? मी फोन उचलत नाही म्हणजे नक्कीच कामात व्यस्त असेल. इतकी साधी गोष्ट कळत नाही का? मी वारंवार फोन कट करत असेन तर याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचंच नाही. मग तुम्ही का माझ्या मागे लागलात? मला तुमच्याशी काही संबंध ठेवायचा नाही. खरं तर वैभवी यांची बऱ्याच दिवसांपासून तब्येत बिघडली होती, पण मुलाचं असं वागणं पाहून त्यांना मोठा धक्का बसला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरही झाला. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती. एके दिवशी बाजारात अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. तिथल्या लोकांनी तत्काळ त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीने रमाकांत यांना याबाबत कळवलं. बातमी समजताच ते तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की वैभवी यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. जर त्यांना योग्य डोनर सापडला तरच त्यांचं आयुष्य वाचू शकतं, अन्यथा त्यांचं आयुष्य फार तर 2-3 महिने उरेल. हे ऐकल्यावर रमाकांत यांचे पाय सुन्न झाले. बायकोला वाचवायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. त्यांनी आपल्या मुलावर संपत्ती खर्च केली होती, त्यामुळे आता त्यांच्याकडे फक्त घरच उरलं होतं. ही सगळी चिंता त्यांना त्रस्त करत होती. इतक्यात नर्सने त्यांना वैभवी यांना भेटण्यासाठी आत बोलावलं. वैभवी यांनी विचारलं की अभय अजून आला नाही का? रमाकांत यांना तिच्या तब्येतीची खूप चिंता वाटत असल्याने त्यांनी खोटं सांगितलं की तो आला होता, पण तू झोपेत होतीस म्हणून गेला. रमाकांत बाहेर येऊन समोरच्या खुर्चीवर बसले. आता वैभवी पुन्हा विचारेल की अभय का आला नाही याची त्यांना भीती वाटू लागली. त्यासोबत उपचारासाठी पैसे कसे उभे करायचे हे कळेना. त्यांच्याकडे असणारी पेन्शनची रक्कम अगदीच तुटपुंजी होती. किडनी डोनरसाठी पैसे उभारणं जवळजवळ अशक्य वाटत होतं. पाणी पिण्यासाठी ते उठले तेव्हा अचानक त्यांची धडक महेश नावाच्या व्यक्तीला लागली.
माफी मागण्यासाठी त्यांनी नजर वर केली आणि महेशला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. रमाकांत महेशला मिठी मारत म्हणाले की अरे महेश, इतक्या वर्षांनी भेटतोय आणि तेही हॉस्पिटलमध्ये, कसा आहेस? महेश म्हणाला, मी ठीक आहे मित्रा, पण तू कसा आहेस? हॉस्पिटलमध्ये काय काम आहे? रमाकांत त्यांना महेश समोर बोलायची आशा निर्माण झाली आणि त्यांनी त्याच्यासोबत संवाद सुरू केला. त्यावर महेश म्हणाला की दादा, इतकं काही गंभीर नाही, माझ्या पोटात थोडंसं दुखत होतं, म्हणून विचार केला की डॉक्टरांना दाखवून घेऊ. फक्त यासाठीच हॉस्पिटलला आलो होतो. पण तू इथं का आहेस? कोणत्या चिंतेत आहेस का? तेव्हा रमाकांत म्हणाले की अरे महेश, मी ठीक आहे, पण तुझी वहिनी वैभवी इथे ऍडमिट आहे, म्हणून मी तिच्यासोबत इथे थांबलो आहे. महेश म्हणाला की काय झालं वहिनींना? सर्व काही ठीक तर आहे ना? काळजी करण्यासारखं काही नाही ना? रमाकांत आधीच खूप चिंतेत होते. त्यांना त्यांचं दुःख कुणासमोर तरी बोलून हलकं व्हायचं होतं. पण इतक्या दिवसांपासून त्यांना कुणी सापडतही नव्हतं. आज बऱ्याच वर्षांनी महेश भेटल्याने त्यांनी त्यांच्या समोर मन मोकळं केलं. रमाकांत यांनी महेशला त्यांच्या आयुष्यातील सगळ्या घटना सांगितल्या. वैभवीची तब्येत खालावली होती आणि त्यांचा मुलगा अभय काहीच मदत करत नव्हता. इतकंच नाही तर तो त्यांना भेटायलाही तयार नव्हता. हे सगळं ऐकून महेश सुन्न झाला. रमाकांत सांगताना इतके भावनिक झाले की त्यांचे डोळे भरून आले. ते डोळे पुसताना पाहून महेशला वाईट वाटलं. त्याने रमाकांतचं सांत्वन करत म्हणाला की दादा, ही वेळ रडून बसण्याची नाही, तर धैर्याने निर्णय घेण्याची आहे. ज्यांनी तुमचं वाईट केलं त्यांना धडा शिकवा. अभयला ठामपणे सांगा की तुम्हाला त्याची गरज नाही. तो जर प्रेमाने ऐकत नसेल तर हक्काने तुमचं मागणं पूर्ण करून घ्या. तुमच्या अधिकारासाठी लढा द्या. महेशच्या या शब्दांनी रमाकांतला हुरूप आला. दुसऱ्या दिवशी रमाकांतने अभय विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांनी मुलाने फसवणूक करून घेतलेल्या रकमेची मागणी केली. जेव्हा अभय पर्यंत ही नोटीस पोहोचली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला आणि तो दुसऱ्या दिवशी भारतात परतला. घरी आल्यावर तो थेट रमाकांतना भेटायला गेला. रमाकांत घरात होते तेव्हा त्यांनी अभयला सांगितलं की पुढचं सगळं तुला माझा वकीलच सांगेल. जर तू ते पैसे परत देण्यास तयार असशील तर मी तक्रार मागे घेईन. तेव्हा अभय म्हणाला की पैसे माझ्याकडे नाहीत, सगळे खर्च झाले आहेत. तुम्ही कसे वडील आहात? मुलावर अशी केस करतो का कुणी? रमाकांत शांतपणे म्हणाले की तू इथून निघून जा. मला असं वागणं मान्य नाही. तुला पुढे काय करायचंय ते तुझा वकील सांगेल. दुसऱ्या दिवशी ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. एका वडिलांनी मुलाविरोधात फसवणुकीची तक्रार केली होती. मुलाने वडिलांची संपत्ती घेऊन त्यांना सोडून दिलं आणि आता ते मदतीसाठीही पुढे येत नव्हते. महेशने स्थानिक पत्रकारांच्या मदतीने ही घटना इतर शहरात पोहोचवली. अभयला स्वतःची बदनामी होताना पाहून खूप वाईट वाटलं. तो थेट कोर्टात गेला आणि एका वकिलाची मदत घेऊ लागला. सर्व वृत्तपत्रांमध्ये हीच ठळक बातमी होती की कशा प्रकारे एका मुलाने आपल्या वडिलांची फसवणूक केली आणि आईला शेवटच्या क्षणी भेटण्याचा विचार सुद्धा केला नाही. इतकंच नव्हे तर ती गंभीर आजारी असतानाही त्यांना सोडून परदेशात मौज मज्जा करत राहिला. अभयने आपल्या बायकोला आणि मुलांना भारतात आणलं. ते सर्वजण एका हॉटेलमध्ये राहत होते. अभय एक भारतीय नागरिक असल्यामुळे त्याला हिंदी भाषा चांगली अवगत होती. त्यामुळे त्याच्या बायकोला आणि मुलांनाही हिंदी भाषा समजत होती. अभयचा 5-6 वर्षांचा मुलगा हॉटेलमध्ये फिरत होता. एका वेटरने त्यांच्या रूम मध्ये चहा आणि वृत्तपत्र आणलं. तेव्हा त्याला वडिलांचा फोटो वृत्तपत्रात दिसला. सुरुवातीला तो घाबरला. वेटरचं लक्ष त्या लहान मुलाकडे गेलं. त्याचा घाबरलेला चेहरा पाहून वेटरने सांगितलं की या वृत्तपत्रात दिसणारा व्यक्ती म्हणजे एक विश्वासघातकी आणि नालायक आहे. तो स्वतःच्या म्हाताऱ्या आई वडिलांची फसवणूक करून त्यांची संपत्ती लुबाडणारा वाईट माणूस आहे. त्याला दुर्लक्ष कर. अभय कोर्टातून परत रूमवर आला. त्यानंतर तो नाश्ता करत शांत बसला होता. इतक्यातच त्याचा मुलगा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला की बाबा, तुम्ही फसवणूक केली आहे का? तुम्ही खरोखरच खोटे आहात का? मुलाच्या मुखातून हे ऐकून अभय थबकला. त्याने मुलाला विचारलं की हे तुला कोणी सांगितलं? तेव्हा मुलगा निरागसपणे म्हणाला की तुम्ही तुमच्या वडिलांसोबत का असं वागलात? त्यांची संपत्ती का लुबाडली? आता आई आजारी आहे तरीही तुम्ही तिला भेटायला जात नाही. अभय म्हणाला की अरे मुला, हे सर्व मी तुझ्या भविष्यासाठी करत आहे, याला फसवणूक म्हणत नाही. त्यावर मुलगा म्हणाला की बाबा, जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल तेव्हा मीही तुमच्या सोबत असंच वागेन.
तुमचं सगळं घेऊन टाकेन. मलाही माझ्या भविष्याचा विचार करावाच लागेल ना. मुलाचे हे निरागस शब्द ऐकून अभयला ठेच लागली. त्याला उमगलं की त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी काय काय त्याग केला होता, पण त्याने मात्र त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. अभय संपूर्ण शहरात बदनाम झाला होता. प्रत्येक जण त्याच्यावर तोंडचूक घेत होता. शेवटी या प्रकरणावर न्यायालयाने वेगाने निर्णय घेण्याचा विचार केला. कोर्टात रमाकांत आणि अभय दोघेही हजर झाले. वकिलांनी आपली मांडणी सुरू केली. रमाकांतच्या वकिलांनी अभयला प्रश्न विचारून ताळ्यावर आणलं. त्याला लोकांसमोर पश्चाताप होऊ लागला. न्यायाधीशांनी रमाकांतला विचारलं की तुम्ही मुलावर केस का केली आहे. तेव्हा रमाकांतने आपल्या आयुष्याची कथा मांडली. लहानपणापासून ते अभयला परदेशात पाठवण्यासाठी त्याग केलेल्या गोष्टी, त्यांना आलेल्या संकटापासून आजवरच्या सगळ्या घटना, हे ऐकून तिथे उपस्थित प्रत्येक जण भावुक झाला. रमाकांतच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्यांच्या वेदना आणि सत्य पाहून कोर्टातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. एखादा मुलगा त्यांच्या आई वडिलांच्या गरजेच्या वेळेस स्वतःच्या बालपणीच्या सर्व गोष्टी कशा विसरून जातो, तो त्याच्या आई वडिलांना तडपताना कसा पाहू शकतो. अभयला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. तो सर्वांसमोर रमाकांतकडे माफी मागू लागला आणि त्यांना सर्व पैसे परत देण्याचे त्याने वचन दिले. इतकंच नव्हे तर तो त्याच्या आईला किडनी देण्यासही तयार झाला. जेव्हा त्याने पैसे परत करण्याचे ठरवले तेव्हा रमाकांत यांनी त्याच्यावर केलेली तक्रार मागे घेतली. रमाकांत अभयला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले, जिथे वैभवी त्याची आतुरतेने वाट पाहत होती. वैभवीचे शरीर एखाद्या सांगाड्यासारखे दिसत होते. तिचा अशक्त चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. ती विस्फारलेल्या डोळ्यांनी स्वतःच्या मुलाकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावर लगेचच हसू उमटले. तिच्या थरथरत्या हातांनी तिने अभयला जवळ बोलावले. तिची अशी अवस्था अभय पाहू शकत नव्हता. आईला अशा अवस्थेत पाहून तो स्वतःला सांभाळू शकत नव्हता. वैभवीचे हात पकडून तो जोरजोरात रडू लागला. स्वतःचे डोकं आईच्या बेडवर ठेवून रडू लागला आणि तिची माफी मागू लागला. हे सर्व पाहून रमाकांत संतुष्ट झाले. ते वैभवीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले की काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुला काहीच होणार नाही आणि आता आपला मुलगा आपल्या सोबत आहे. आता तर खुश आहेस ना. वैभवी हसत हसत स्वतःची मान हलवू लागली. दुसऱ्या दिवशी अभयचे सर्व चेकअप झाले आणि किडनी ट्रान्सप्लांटची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व गोष्टीला जवळपास 1 महिना गेला. अभयच्या ऑफिसमध्ये जास्त सुट्ट्या झाल्यामुळे त्याची नोकरी गमावली. आता त्याने भारतातच एक चांगली नोकरी शोधून ठेवली. तो आणि त्याचे कुटुंब आई वडिलांसोबत एकत्र राहू लागले. वैभवी आणि रमाकांत त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडांसोबत अगदी आनंदात राहू लागले. आताही ते त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंदाने राहतात. इतके सर्व होऊनही ते त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांना रमाकांत आणि अभय विसरू शकत नव्हते. अभयला या गोष्टीची भीती वाटायची की त्याचा मुलगा मोठा होऊन त्याच्यासोबत तसे काही करू नये, जसे त्याने आपल्या आई वडिलांसोबत केलं होतं. आता त्याला एक बाप म्हणून चिंता सतावत होती आणि त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीवही झाली होती. मित्रांनो, मुलांना आई वडिलांची किंमत तेव्हा समजते जेव्हा ते स्वतः आई वडील होतात. जर तुम्ही या गोष्टीला सहमत असाल तर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. परत भेटू अशाच नव्या हृदयस्पर्शी कथांसोबत. धन्यवाद.